मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या प्रश्नावरनं राज्यात आधीच रणकंदन सुरू असताना आता बंजारा समाज आक्रमक झालाय। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चे निघतात, तर जालना, बीड, परभणीमध्ये मोर्चे निघाले। त्यातच बंजारा वंजारी एकच असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आणि बीडच्या बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये मुंडेंनी वक्तव्य केल्यानंतर या विधानाचे पडसाद या मोर्चात लागलेच पाहायला मिळाले। बंजारा बांधवांनी धनंजय मुंडेंना शब्द मागे घ्या अशा स्वरूपात विनंती केली। काय म्हटलं होतं धनंजय मुंडेंनी पाहूया। शांततेत जाणार आहे, त्याच्यामध्ये अजिबात नाही। राष्ट्रगीतासाठी आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो बंजारो वेगळंच आहे का? आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत काही मान्यवर उपस्थित आहेत जे या संदर्भात आपल्याशी डिटेलमध्ये बोलणार आहेत। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत, तसंच सुशील मोराळे हे सामाजिक कार्यकर्ता आपल्या सोबत आहेत, तर अतुल राज नागरे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आपल्या सोबत आहेत। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आहेत, त्यांच्याकडे मी जाते। हरिभाऊ, मुळात हे जे काही म्हणणं आहे, स्वतः मुंडे यांनी केलेलं वक्तव्य जे आहे त्यावरती आक्रमक झालेला समाज आपल्याला पाहायला मिळाला। तुमचं यावरती काय नेमकं म्हणणं आहे? नाही, चुकीचं आहे। बंजारा एक आहे असं म्हणणं आज चुकीचं आहे। यापूर्वी मोठा लढा दिला, बंजारा वाद गाजलेला आहे 1991-92च्या दरम्यान। त्याला 33 वर्ष झाले आणि त्यावेळेस मोठा लढा आम्ही लढलो। मुंबई हायकोर्टाने सांगितलं होतं की हे बंजारा आणि बंजारी हे एकच आहे की काय, आम्हाला कळायला मार्ग नाही। ब मध्ये जर एक रेष मारली तर ब होते आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये सुद्धा असं वाटतं की बंजारा एक असल्यासारखं। परंतु यासाठी सरकारला त्यांनी आदेश दिले होते की तुम्ही एक उच्चस्तरीय समिती नेमा आणि त्या तज्ञाकडून तुम्ही हे जाणून घ्या की बंजारा एक आहे की किंवा कसे। डॉक्टर वाधवा कमिटी त्यावेळेस नेमली होती। वाधवा कमिटीने रिपोर्ट दिला की बंजारी हे वेगळे आहेत आणि मग जो सुधाकर नाईक यांनी GR काढला होता की बंजारी एक 18 ऑगस्ट 1991 साली तो GR रद्द करावा लागला। पण हे सहजासहजी झालं नाहीये, याच्यासाठी मोठं आंदोलन मी केलं। मी मकराम पवार आम्ही सगळे महाराष्ट्रभर फिरलो आणि एवढंच नाही, त्या इश्यूवरच मला नेतृत्व मिळालं। आज मला नेता जे म्हणतात ते बंजारी वादची सोडवणूक केली म्हणून त्यावर मी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, लमाण बंजारा आणि बंजारी। त्यामुळे हे गाजलेलं प्रकरण आहे। मला वाटतं त्यावेळेस धनंजय मुंडे लहान असले पाहिजे, म्हणजे 33 वर्षापूर्वी फार तर ते 14-15 वर्षाचे असले पाहिजे, म्हणून त्यांना हे माहित नाही। दुसरं, हा सगळी ते वाद होतो कशामुळे होतो, हा आरक्षणाचा प्रश्न आहे। आमच्या 3% आरक्षणामध्ये ते आले होते आणि त्या 3 वर्षामध्ये आम्ही बघितलं सुधाकर नाईकांनी GR काढल्यानंतर आमचे पोरात शिपाई सुद्धा लागले नाही, नोकरीला नाही, मेडिकलला नाही, इंजिनिअरिंग कुठेच आम्हाला आरक्षणाचा पूर्ण जो 3% जो जे काही आहे बेनिफिट तो सगळं बंजारी समाजाने उचलला। त्यामुळे अधिकच हा लढा तीव्र झाला होता आणि त्या लढ्याचा जो परिणाम झाला शेवटी की सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि त्यामुळे बंजारी हे एक नाहीत, आज मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। नक्कीच। या संदर्भात आपण सुशीला मोराळे यांच्याकडे जाणार आहोत, ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत। सुशीलाजी, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना अशा पद्धतीचं समोर आलेलं वक्तव्य आणि प्रत्यक्षातली समाजातली असणारी स्थिती याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं सुद्धा हेच मत आहे की वंजारा आणि बंजारा हे दोन वेगवेगळे समूह आहेत, वेगवेगळे प्रवर्ग आहेत। आता ते का असं बोलले, त्यांना ते तर त्यांचं नॉलेज नसेल, त्यांना त्या अनुषंगाने ते बोलले असतील, माहित नाही। ते तांड्यावर राहतात, आम्ही वाडी वस्ती गावामध्ये राहतो। त्यांची भाषा वेगळी आहे, आमची भाषा वेगळी आहे, त्यांचे राहणीमान वेगळे, आमचं राहणीमान वेगळे। साधर्म्य असं कुठलंही आमच्यात आणि त्यांच्यात फारसं नाहीये ना।
त्यांच्यात आमच्यात रोटीबेटी व्यवहार आहे. व्यवहार कुठलाही नाहीये. त्यांची मुलगी आम्ही करत नाही, आमची मुलगी आम्ही त्यांना देत नाही. त्यामुळं साधर्म्य असं कुठलंही नसताना ते बोललेत, कसं बोललेत माहित नाही मला, पण ताई मला दुर्दैव असं या ठिकाणी व्यक्त करायचंय माझी भावना. मला तुम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुमची खूप मोठी आभारी आहे. की ताई इतका जिनोईन प्रश्नावर लढा बंजारा समाज या ठिकाणी देतोय की त्यांचं अस्तित्व हैदराबाद स्टेटमध्ये असेल किंवा गॅजेटमध्ये त्यांना सरळ सरळ एसटी मध्ये ते आहेत असं सांगितलेलं आहे. तसं सगळ्याच एनटी नोमॅडिक ट्राईब्स ज्या आहेत त्या सगळ्या एसटीत आहेत हैदराबाद गॅजेट प्रमाणे. पण ते आम्हाला एसटी मध्ये घाला ह्याच्यासाठी ते संघर्ष करतायत. तो मूळ विषय बाजूला जाऊन वंजारा आणि बंजारा एक आहेत अशा विषयावर ही मांडणी गेलेली आहे. खरं म्हणजे हे आंदोलन अशा पद्धतीनं हायजॅक होणं दुर्दैव आहे. जी ट्रोल करणारी यंत्रणा आहे ती सुद्धा फार प्लॅनिंगनं ट्रोल करते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या इतक्या महत्वाच्या प्रश्नावर हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आले होते, विशेषतः मोठ्या संख्येनं महिला आलेल्या होत्या. तर तो विषय बाजूला राहिला आणि हा विषय एकदम वंजारा आणि बंजारा एक आहेत का दोन आहेत, खरं म्हणजे एक असो नाही तर दोन असो, त्यांचा प्रश्न काय आहे प्रश्नाला महत्व देण्याऐवजी आता ह्याला महत्व देणं चालू आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे वंजारा आणि बंजारा कुठंही साधर्म्य नाहीये, कुठंही त्यांचं आमचं एकत्रीकरण होऊ शकत नाही. मी सांगितलं तुम्हाला की हिंदीमध्ये त्यांना बंजारा म्हणतात, हिंदी त्यांना तांड्यावरही त्यांना बंजारा म्हणून त्यांची ओळख आहे. लमाण फार कमी शब्द वापरला जातो अलीकडच्या काळामध्ये, बंजाराच म्हणतात त्यांना. आम्हाला वंजारी म्हणतात, मी पण वंजारी समाजाची आहे, आम्हाला वंजारी म्हणतात. फक्त शब्दांचा फरक आहे, व्ही आणि ब असा तो शब्द वंजारी आणि बंजारी. तेही राजस्थानातून आलेत, आम्ही पण राजस्थानातून आलोत. मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची बोलीभाषा वेगळी आहे, आमच्या त्यांचे सणवार वेगळे आहेत. ते बहुतेक आता तू एक नवा वाद पुन्हा निर्माण होऊ शकतो, पण तरी मी तुमच्या माहितीसाठी सांगते. माझी एक मैत्रीण आहे साधना राठोड, तर त्यांनी मला सांगितलेली गोष्ट ही, ती म्हणाली आम्ही हिंदू नाहीत. त्यांनी तर इथपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की आमची भाषा वेगळी, आमची संस्कृती वेगळी, आमचं सगळं वेगळं आहे, रहन सहन वेगळं आहे. त्यामुळं तसं जसं त्यांचं आहे तसं आमचे सुद्धा सणवार वेगळे आहेत. आम्ही आता पूर्णपणे इथल्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राच्या मिसळलेलो आहोत. ते अजूनही इथं आले असले, राहिले असले तरी सुद्धा ते अजून पूर्णपणे इथल्या मातीत मिसळलेले नाहीत. त्यांच्याकडचे सणवार हे आमचे सणवार नाहीत. इथपर्यंतचा विरोधाभास हा या ठिकाणी मला बघायला मिळतो. त्यामुळं धनंजय असं का बोलले मला काही माहित नाही. त्यांचा एकतर अभ्यास नसावा किंवा भावनिक एक बाबा भावना म्हणून ते बोलले असतील. त्यांचा हेतू मला असं वाटत नाही की ते फार वाईट हेतून ते बोललेले. त्यामुळे बंजारा समाजाने सुद्धा आपल्या मूळ प्रश्नाला बगल देऊ नये. मूळ प्रश्न राहिला बाजूला, तुमचं आरक्षण राहिलं बाजूला, आणि हे वंजारा बंजारा एक आहेत का दोन आहेत ह्या वादात कशामुळे तुम्ही पडायला लागलेला आहेत असं मला या ठिकाणी त्यांच्या समाजातल्या प्रमुखांना सुद्धा सांगायचं. आणि आता हरिभाऊ जे बोलले मी त्यांच्याशी सहमत आहे. वधवा समिती नेमली तेव्हा वधवा समितीनं सुद्धा असं सांगितलं होतं की हे दोन समुदाय वेगळे. 33 वर्षापूर्वी खरंच हा वाद जेव्हा आम्हाला एनटीत टाकलं त्यावेळेस हा वाद फार मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेला होता. परंतु वधवा कमिटीनं हे बायफर्केशन वेगळं वेगळं आहे असं सांगितल्यानंतर तो प्रश्न थोडासा थिजलेला होता, बंद झालेला होता. अगदी सुशीलाजी, आपण तुमच्याकडे येणार आहोत. मात्र अतुलराज नागरे सुद्धा आपल्या सोबत आहेत, जे वंजारी समाजाचे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. अतुलराजजी, जे मुळात आंदोलन आहे त्या आंदोलनालाच वेगळी दिशा लागते का अशा वक्तव्यांमुळे, असं तुम्हाला वाटतंय का? मूळ प्रश्न दूर राहतोय का? मुळामध्ये ह्या देशामध्ये ज्या 1949 आणि 1950ला देशाला जी राज्यघटना जी पारित झाली त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने सर्वच 70% विस्थापितांवरती हा अन्याय चालू आहे. आता माझ्यासोबत ज्या समोर जे आता आहेत हरिभाऊ आहेत, हरिभाऊ तर अतिशय मी सांगेल तुम्हाला ते आरक्षणाचे चाणक्य आहेत, चांगले दूत आहेत. आणि त्यांचं जे पुस्तक आहे
त्यांचं मी स्वतः वाचलं होतं एकेकाळी की लमानी, बंजारा आणि वंजारी आणि त्याच्यामध्ये बरे काही त्यांच्या आरक्षणाचे किंवा दैनंदिन जीवनाचे सगळे सखोल त्यांनी त्याच्यामध्ये अभ्यास मांडलेला आहे. ही गरज आहे, प्रत्येक समाजाने ते एकदा वाचलं पाहिजे. तुर्तास काल जे काय नेते मंडळींनी जे काय वक्तव्य केलं समाजाबद्दल, मुळात ह्या देशाला समता आणण्याच्या मार्गाने एकही प्रस्थापित नेता बोलू इच्छित नाही. फक्त सर्वसामान्यांची माथी भडकवायची, त्यांचे विचार भयभीत करून टाकायचे आणि त्यांचं जीवन सुद्धा अस्तव्यस्त करायचं. आणि कुठंतरी आम्ही एक आहोत, आम्ही एक जरूर आहोत, आम्ही संविधानिक एक आहोत, आम्ही समतेच्या तरतुदीवरती एक आहोत, आम्ही अखंड भारतीय आहोत हे तुम्ही म्हणा, परंतु जातीय समीकरण ज्यावेळेस येतं त्यावेळेस प्रत्येकाची, जशा ताई आता बोलल्या की आमची वाणी, आमचे विचार, आमचे सणवार, आमची भाषाशैली हे संपूर्ण वेगळे आहेत. जर या सगळ्या गोष्टी वेगळेच असतील तर आम्ही एकच कसे असू. कदाचित त्यांना ह्या बोलण्याचा अर्थ कुठंतरी त्यांच्या पक्षाच्या हितासंबंधासाठी त्यांनी हा जोडलेला असावा, असा माझा त्यांना प्रश्न आहे. बरोबर. बरं, पण सगळ्यात आणि महत्त्वाचं ह्या महाराष्ट्रामध्ये आता जो काही राजकीय जो आरक्षणाचा अजेंडा उभा राहिलेला आहे, याच्यामधून अखंड कुठल्याही बहुजनाचं कल्याण होणार नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य मुलगा हा भरकटला जातोय. मग तो मराठा समाज असू, वंजारी समाज असू, अगदी माळी असू, कुणी असू, याच्यामध्ये ह्या राजकीय पुढारलेल्या पुढाऱ्यांनी खऱ्या अर्थाने, माझा आवाज येतोय का? अगदी अगदी येतोय आपला आवाज. अतुलराजी तुमच्याकडे येणार आहे, मात्र हरिभाऊ राठोडांकडे जायचंय. अतुलराज यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा आहे त्या संदर्भात खरं तर आपल्याला बोलायचं आहे. सुशीला मोराळे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुशीलाजी, मुळात आता जो मुद्दा उपस्थित करण्यात आलाय की एक प्रकारे जो युवक आहे त्याला भरकटवलं जातंय का, अशा पद्धतीचा काही वेळेला प्रश्न उपस्थित होतो. हा जो मुद्दा आहे मुळात जाती जमातींसंदर्भातला किंवा आरक्षणासंदर्भातला, त्याला कशा पद्धतीनं योग्य दिशा मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की अभ्यासपूर्ण मांडणी खरं म्हणजे व्हायला पाहिजे. आता दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती येता कामा नये आणि न्याय तर मिळाला पाहिजे. पण आता कसा मिळायचा हा खरं म्हणजे सरकारने विषय लक्षात घेण्याची गरज आहे. आणि दोन्ही समाज तर मी तर सांगितलं तुम्हाला वेगवेगळे, ते VJNT मध्ये, आम्ही नोमॅडिक ट्राईब्स मध्ये, भटके दोघंही आहोत. पण त्या भटक्याच्या स्वरूपामध्ये थोडासा नक्की फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या ह्याच्यामध्ये. आता ते ऊस तर तेही तोडतात, ऊस तर आम्ही पण तोडतो, काम आमचं त्यांचं एकच आहे, असं समाजात खूप आहे. पण त्यांच्यामध्ये सुद्धा गौर बंजारा, कचकीवाले बंजारा, अशा वेगवेगळ्या पोट जाती आहेत वेगवेगळ्या, ते सुद्धा एक नाहीये. त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार नाहीये बंजारामध्ये. आणि त्यांच्या 4च आडनाव आहेत, पवार, नाईक, जाधव, चव्हाण. आमच्यामध्ये 60वर 66 म्हणजे 61 आडनाव आहेत. आमचे वंजारी समाजामध्ये आमचे 61 आडनाव आहेत आणि त्यांचे फक्त 4 आडनाव आहेत. ते 4च प्रवर्ग, राठोड, पवार, चव्हाण आणि जाधव, असे 4च आडनाव आहेत त्यांच्यामध्ये. आमच्यामध्ये मात्र 60वर 66 असे 61 आडनावांनी मिळून हा जनसमूह बनलेला आहे. तेही दऱ्या डोंगरात राहतात, आम्हीही दऱ्या डोंगरात राहतो, कारण आम्ही राजस्थानातून आलोत. महाराणा प्रतापाच्या सैन्यामध्ये तेही लढलेत, आम्ही पण लढलो. आणि मग जेव्हा महाराणा प्रताप हारले तेव्हा आम्ही पळून आलो तिथून पराभूत झाल्यानंतर. तर ते दऱ्या डोंगरातच राहतात, आम्ही पण दऱ्या डोंगरात राहत असलो तरी सुद्धा त्यांच्यात आमच्यात कुठलंही साधर्म्य नाहीये. आणि हा लढा निश्चित भरकटायला लागलेला आहे. ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. आरक्षण ही काही भीक नाहीये किंवा आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये. कुणी उठतंय ह्याच्यात घाल कुठंच कुणी समाधानी नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपापल्या ठिकाणी प्रत्येक जण वेगळी भूमिका घेताना आम्हाला दिसतोय. याचे खरं म्हणजे दुर्दैवी घटना आहे ही. खरं म्हणजे आहे तिथं राहणं हेच खरं तर योग्य आहे असं मला वाटतं. आणि आता कुठंच सरकारनं नोकरी ठेवली आहे, नोकऱ्या संपून टाकल्या, 10% नोकऱ्या शिल्लक नाही राहिल्या.
आणि त्या 10% नोकऱ्यासाठी इतका समाजाला उद्ध्वस्त करणं चालू आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की कुठंतरी समाजातल्या काही निवडक बुद्धिजीवी लोकांनी बसून समाजातल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना दिशाहीन जो तरुण आज बनायला लागलेला आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, हाताला काम नाहीये, शेतीत मालाला भाव नाहीये, अगदी अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये तरुण आहे. आणि मग तरुण आत्महत्येकडे वळतोय. आरक्षणामुळे आत्महत्या करावी तरुणांनी, म्हणजे खरं म्हणजे दुर्दैव आहे. ह्याच्या इतकं वाईट काय असू शकतं? काय आरक्षण तुम्ही मिळेल मांडता तो नाही तर मुद्दा नाही मिळेल. अगदी योग्य आहे, कारण खासगीकरणाकडे एकीकडे आपण चाललेलो आहे आणि दुसरीकडे केवळ काही मोजक्या नोकऱ्यांसाठी एवढी आपण जी मशक्कत करताना पाहायला मिळतोय. अतुलराज यांच्याकडे जाते. अतुलराजी, जसं आता सुशीलाजींचं म्हणणं आहे की एक प्रकारे भरकटवला जातोय का हा तरुण वर्ग, आणि जे शक्य नाही ते शक्य करण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत का? खरंच आरक्षणासंदर्भात ज्या काही भूमिका घेणं आता अपेक्षित आहे त्या भूमिकांमध्ये सध्याची वस्तुस्थिती काय आहे? खरंच हे शक्य आहे का? ज्या पद्धतीनं आता मराठा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर हे खरंच शक्य आहे का? एसटी मधनं आरक्षणासंदर्भात आपण ज्याबद्दल बोलतोय, मुळात संविधानाच्या प्रक्रियेप्रमाणे आरक्षण ही कुणालाही लांबवण्याची, खिसून घेण्याची प्रक्रिया नाहीये. राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे बाबासाहेबांनी आरक्षण हे कुणालाही कायमस्वरूपी पण दिलेलं नाहीये. हो, मी आज एनडीए टीव्हीच्या माध्यमातून मी एक परखड भूमिका मांडतोय. एक वंजारी समाजाचा, एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा म्हणून आज तुम्ही मला दाखवलं, त्याबद्दल मी आपला नक्कीच आभारी आहे. परंतु याचबरोबर असे असंख्य कर्तृत्ववान, जिद्दवान आणि हुशार, तल्लीन असलेली मुलं ह्या महाराष्ट्रात भरकटवली जात आहेत. त्यांच्या आर्थिकदृष्ट्या त्यांची हानी केली जाते, त्यांच्या वैचारिकतेवरती घाला घातला जातो. हे थांबवलं पाहिजे. मुळात आरक्षण हा राजकीय डाव आहे. तुम्ही हे जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. हा राजकीय डाव आहे आणि ह्या देशामध्ये फक्त 2 जातींना मी मानतो मॅडम. त्या 2 जाती म्हणजे फक्त एक गरीब आणि एक श्रीमंत. मग ते काल भाषण आणि सभा मोठी इवळून केलेले ते धनंजय मुंडे असतील किंवा ह्या राज्यातले असंख्य जे पाठबळ आणि जे काही रसद पुरवून जे काही राजकीय अजेंडा साधण्यासाठी जे काही आरक्षणावरती केविलवाणी प्रकार मांडतात समाजापुढं. अरे 40-40 वर्ष झालं तुम्ही लोक सत्तेत आहात. तुम्हाला स्वतःची भावकी सुधारवता नाही आली, स्वतःचा जात सुधारवता नाही आली. काय माती खाल्ली का या राज्यकर्त्यांनी? हा प्रश्न आहे आमच्यासारख्या तरुणांना. संताप येतो यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर. अगदी अतुलराजी, तुमचा संताप मी समजू शकतोय, हा राग तुम्ही व्यक्त करताय. मात्र खरंच हरिभाऊ राठोड सुद्धा आपल्या सोबत आहेत. अतुलराजी तुमच्याकडे येणार आहे. मात्र हरिभाऊ राठोडजी, सध्या एक प्रातिनिधिक स्वरूपात ज्या पद्धतीनं आपल्याला उत्तरं ऐकायला मिळत आहेत की एक प्रकारे माथी भडकावली जात आहेत, अशा स्वरूपाचा सुद्धा आरोप होतोय. खरंच आरक्षणाचा हा जो मुद्दा सध्या ऐरणीवरती आलेला आहे, हे आरक्षण कितपत शक्य आहे आणि अशा पद्धतीनं मोर्चे निघून खरंच येत्या काळात फायदे होणार आहे का? मराठा समाजाला GR निघाल्यानंतर हा प्रश्न जास्तच ऐरणीवर आलाय. नाही, आरक्षणाला विरोध करणं मुळात हे चुकीचं होईल. तुम्ही सामाजिक न्यायासाठी जे आरक्षणाची तरतूद होती अजूनही तुम्ही त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या पूर्वीच तुम्ही जर विरोध करायला लागला तर मूळ कल्पना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती त्यालाच तुम्ही तिलांजली दिल्यासारखं होईल. त्यामुळे आरक्षणामुळे फायदा होतो, नक्कीच होतो, आणि आरक्षणाशिवाय पर्यायच नाही आपल्याकडे. तुम्ही जर आरक्षण काढून टाकलं ना तर हे म्हणजे या देशामध्ये अराजकता माजेल. मग तो श्रीमंत होत राहील आणि गरीब गरीबच राहील आणि जे दलित पददलित आहेत ते त्याच जागेवर राहतील. तुम्हाला समानतेचा अधिकार त्यांना दिला पाहिजे. त्यांचा अधिकार आहे तो. आरक्षण हे अधिकार आहे, भीक नाही आहे, आणि तो त्यांना दिला पाहिजे. आपल्याला समान पातळीवर जर सगळ्यांना आणायचं असेल तर आरक्षण हा एकमेव पर्याय आहे. तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामुळे आरक्षणाला विरोध मला ते पटत नाही आणि पटणारही नाही. त्याच्यामुळे आता जो आमचा मूळ प्रश्न आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेट लावा, ह्याच्यावर जे आंदोलन चालू आहे, काल म्हणजे भूतो ना भविष्य आपल्या जालना आणि बीड मध्ये मी स्वतः डोळ्याने बघितलं की एवढे लोक की मराठा आजच्या आरक्षणासाठी जे मोर्चे निघाले त्यालाही मागे पाडलेला आहे. उद्या अकोल्याला आहे, परवा नांदेडला आहे. आता कंटिन्युअस सगळ्या या 8-10 दिवसामध्ये
प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढे मोठमोठे आंदोलन होणार आहे. आणि कालच एका मुलाने आत्महत्या केली. बंटा तालुक्यातील आपला जाधव म्हणून मुलगा आहे. रात्री त्याने मोर्चाला तो जालन्याला आला होता आणि घरी गेला आणि त्यांना आरक्षणाच्या संदर्भात गंभीर काहीतरी कोणाशी बोलला आणि लगेच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. कारण रात्रीचीच गोष्ट आहे. त्यामुळे या आरक्षणासाठी पेटून उठेल लावू. अगदी हरिभाऊ, हे दुर्दैवीच आहे की अशा पद्धतीनं घटना घडणं आणि त्यावरती हे जे तरुण आहेत ते भावुक होत आहेत मोठ्या प्रमाणात. तुम्ही मोठ्या प्रमाणात जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याच्या माध्यमातून केवळ शिक्षण आणि त्याबरोबर नोकरी यातल्या आरक्षणावरती तुम्ही जोर देताय की राजकीय आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तितकाच गंभीर आहे असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच शिक्षण आवश्यक आहे, नोकरी विषयक सुद्धा आवश्यक आहे. आणि राजकीय तर बघा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये त्यांच्या योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व नाही आहे. त्या ठिकाणी ओबीसी साठी 27% आरक्षण आहे. SC ST ला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. तर त्यामुळे तो सुद्धा भाग तुम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये आला पाहिजे ना. निर्णय प्रक्रियेमध्ये एक ठराविक कम्युनिटी जर असेल तर आता आपण बघतो 182 आमदार केवळ मराठांचे, असं कसं होईल? म्हणजे ज्यांची संख्या मुळात 10% आहे आणि ते 10% लोक जर त्या प्रशासनामध्ये आहे, गेले 15, 20, 50 वर्ष आम्ही तेच बघतोय. तर याच्यासाठी प्रशासनामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आले पाहिजे हे लोक. जोपर्यंत निर्णय प्रक्रियेमध्ये येणार नाही तोपर्यंत समानता येणार नाही, ना ते एक विशिष्ट वर्ग, विशिष्ट कम्युनिटी याचा लाभ उठत राहील. आणि हे थांबवावं लागेल आपल्याला कुठेतरी. आता म्हणजे खासदार किती 48, त्याच्यापैकी 30-35 खासदार मराठ्यांचे. काय चाललंय हे? कसं गणित आहे? अहो तुम्ही 10% आहे तर 10% आपण जर म्हटलं तर 48 पैकी 10% किती? 4.5, 5 खासदार असायला पाहिजे. 5च्या ठिकाणी तुम्ही 35 खासदार जर पाठवत असाल दिल्लीला तर कसं व्हायचंय? तुम्ही आमदार, तुम्ही 182 आमदार, 150 आमदार, 288 पैकी हे कसं गणित आहे? हे तुम्हाला कुठेतरी रोखावं लागेल की नाही? तुम्हाला एका कम्युनिटी का पर्टिक्युलर कम्युनिटी जर आली, इथे समजा मराठा आहे, तिकडे कोणी पटेल आहे, तिकडे आणखी दुसरे आहेत, हे असं जे चाललंय ना, हे तोडण्यासाठीच आरक्षण आहे. आणि हे कुठे आपल्याला आरक्षण. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या आरक्षणाचा तुम्ही मुद्दा जो मांडता त्यावर मी सुशीलाताईंकडे जाते. अगदी थोडक्यात सुशीलाजी तुमची कमेंट द्याल की हा जो महत्वाचा मुद्दा आहे आरक्षणाचं जे वर्गीकरण ते गरजेचं आहे, यावरती जोर देतात हरिभाऊ, तुमचं मत? नाही, ते मी सहमत आहे हरिभाऊंनी. आता जो मुद्दा मांडलाय, आरक्षण हे असलंच पाहिजे. आरक्षण आहे म्हणूनच आज लोकांना कमीत कमी नोकऱ्या थोड्याशा लागलेल्या आहेत. जे हजारो वर्षानं आमच्यावर अन्याय अत्याचार केलेले या व्यवस्थेनं, या मनुवादी व्यवस्थेनं आम्हाला छळलेले. अशा वेळी आरक्षण होतं म्हणूनच आम्हाला संधी मिळाली. आणि राजकीय आरक्षण तर मी म्हणते, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात असं म्हटलं होतं की जा आणि तुझ्या घराच्या भिंतीवर लिहून ठेव, मला या देशाची शासनकर्ती आणि राज्यकर्ती जमात बनायचंय. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत मध्ये कुठं थोडस मिळायला लागलं होतं, संधी मिळत होती, निर्णय प्रक्रियेत सहभाग होत होता, अजिंठ्यावरचे विषय आम्ही ठरवत होतो, व्यवस्था परिवर्तन. आम्हालाही आशा आहे की या निमित्तानं का होईना ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती गंभीर स्वरूपात शासन निर्णय घेईल. हरिभाऊ राठोडजी तसंच सुशीलाजी आणि अतुलराजी खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल.